तर ही थेट दृश्य आहेत जेव्हा आता अमित शहांचा ताफा जो होता सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होतोय आणि पुढच्या काही मिनिटात बैठकीला सुरुवात होईल आणि त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं पाहणं महत्त्वाचं असेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत। 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा ज्याच्यामध्ये संभाजीनगर जळगाव इकडे त्यांच्या सभा झाल्या आणि त्याच्यानंतर आता अमित शहा पोहोचलेत ते मुंबईमध्ये आणि जागा वाटपासंदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठका ते घेणार आहेत आणि आज आणि उद्यामध्ये कदाचित यामध्ये अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं नावांवर आणि कुठल्याही क्षणी मग नावांची घोषणा होऊ शकते। अमित शहांच्या वाहनांचा ताफा इकडे दाखल होताना आपण बघतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत सह्याद्री अतिथीगृहावर। तसं आता आपण बघितलं 32 जागांसाठी भाजप आग्रही आहे आणि त्याच्यामुळे कोणकोणत्या जागा नेमक्या भाजप लढवणार, कोणकोणत्या जागा त्यांचे मित्रपक्ष लढवणार या सगळ्याबद्दल सध्या बरीच चर्चा आहे, बऱ्याच नावांबद्दल चर्चा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये नेमका काय निर्णय होतो, नेमक्या कोणत्या जागा भाजप लढवतं, नेमक्या कोणत्या जागा मित्रपक्ष लढवतात या सगळ्याबद्दल पुढच्या 2 दिवसांमध्ये उत्तरं मिळणं अपेक्षित आहे। महत्त्वाच्या बैठकांचं सत्र आज रात्रीपासून जे सुरू होईल, उद्याही काही बैठका नियोजित आहेत। आज रात्री उशिरापर्यंत बैठक चालेल, उद्याही बैठक होईल असंही सांगितलं जाते आणि त्याच्यानंतर नावं अंतिम झाल्यावर दिल्लीतनं नावांची घोषणा होऊ शकते आणि त्या नावांकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण सध्या 3 पक्ष सत्तेमध्ये आहेत। गेल्या काही महिन्यांमध्ये बदललेली राजकीय समीकरणं या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता अमित शहांच्या उपस्थितीत जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये नेमका काय निर्णय होतो पाहणं महत्त्वाचं आहे। सध्याची ताजी दृश्य सह्याद्री अतिथीगृह परिसरातनं अमित शहांच्या वाहनांचा ताफा तिकडे दाखल झालेला आहे। अमित शहा दाखल झालेले आहेत। आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील तिकडे पोहोचतील आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात होईल। बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे जागा वाटपासंदर्भातले समोर येतील। काही जागांबद्दल तर काही नावांबद्दल प्रामुख्याने बरीच जोरात चर्चा आहे। नेमकं काय शिक्कामोर्तब होतं, कुठल्या नावावर शिक्कामोर्तब होतं, जी यादी आपल्याकडे समोर आलेली होती त्या पार्श्वभूमीवर हे पाहणं महत्त्वाचं। ही थेट दृश्य त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भातला जो तिढा आहे तो आज रात्रीच सुटणार का याबद्दल आता चर्चा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।